नाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। हरे राम कृष्ण हरे Hare
नाम घेता उठा उठी होय संसाराची
Thank you.
सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार. जनता जनार्दनाच्या आंतरिक आत्म्याला वंदन करून आजच्या या असणाऱ्या शुभ मंगल मांगल्य पवित्र दिनी देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने सालाबादाप्रमाणे संपन्न होत असणारा मुलुंड या तीर्थक्षेत्रामध्ये सद्गुरु सेवा समितीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक उपक्रम असणारा हा नामयज्ञ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि या नामयज्ञातला आजचा हा पहिला दिवस. आपल्या या हिंदुस्थान देशामध्ये भल्याची गोष्ट तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी एकमेव पवित्र ठिकाण म्हणजे एवढंच हरी कीर्तनाचं व्यासपीठ. अन्यथा हिंदुस्थान देशामध्ये भल्याची गोष्ट तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी ते स्टेज असते. दिल बैलाने की बात, बुलबुलिया, टलाट फराफ, यंगन बेट, 9 हात काकडी 10 हात बी, वडाची साल पापडाला, पापडाची साल पिंपळाला. तुम्हाला पाठीमाग त्या अशोक सराफचा पिक्चर माहिती आहे का? अशोक सराफचा पिक्चर हा, अशी ही बनवा बनवी तशातलीच आमच्या सारख्या बाजारांची देखील महाराष्ट्रामध्ये बनवा बनवी. कारण इतरत्र धंदे करायला दुष्काळ पडला, इतर ऊत आलाय. ऐका, एवढंच व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरून संत वाङ्मयाला सोडून अन्यथा इतरत्र असणारा पोचटपणा जर समाजापुढे मांडलं जात असेल, दुर्दैव आहे या हिंदुस्थान देशात. वर्ष ढकल्यानंतर हा उपक्रम राबवला जातो साईबाबांच्या पवित्र दरबारी. करणाऱ्यांना उद्योग नाही, आयोजकांना धंदे नाही आणि ऐकणाऱ्याला तुकडा मिळत नाही. हे नियोजन आयोजन करणाऱ्याला दुसरा उद्योग नाही आणि ऐकणाऱ्याला तुकडा मिळत नाही. का करावं? वर्ष धकल्यानंतर का करावं? लोकांना महाराज म्हणावं म्हणून, लय चांगला पद वाजवताय तुम्ही म्हणून, लय चांगलं गायन करताय तुम्ही म्हणून, लय तुमचा ठेका चांगला आहे म्हणून, लोक गपागप खायला देतात म्हणून, लोक पायांमध्ये आडवे पडतात म्हणून, लोक बॅगा वाहतात म्हणून, लोक गुलाबजाम श्रीखंड बासुंद्या पुऱ्या गपागप खायला देतात म्हणून, कुठं उठू कुठं बसू करतात म्हणून. कशासाठी करायचं? का करायचं? का करायचं? गणगोड्या उघडायच्या म्हणून करायचं? का करायचं? वर्ष घातल्यानंतर 8 दिवस हे काम माझ्या या गोड्या भाबड्यांना करायचंय, आयोजकांना संयोजकांना.
पायाला फोड येतात, प्रत्येकाच्या दाराशी जाऊन जाऊन बायका पोरं सोडून प्रत्येकाच्या दाराशी जावं लागतं. एक पाहुणा आपल्या उंबऱ्याशी आल्यानंतर एक कपभर चहा बनवायचा, म्हणून दुधासाठी दारोदार हिंडावं लागतं. एक सोयरा दाराशी आल्यानंतर एक कपभर दूध चहासाठी त्याला दुधासाठी दारोदार हिंडावं लागतं का हिंडावं लागत नाही? एक कपभर चहा बनवायचा फुकट आहे काय? त्याला काहीच लागत नाही काय? त्याला चाळणी लागते, त्याला पातेलं लागतं, त्याला पाणी लागते, त्याला दूध लागते, त्याला चहापत्ती लागते, त्याला साखर लागते. फुकट काय आपल्या नानाने ठेवलंय काय? 8 दिवस पर्यंत हा उपक्रम या ठिकाणी राबवायचा आहे. या ठिकाणी कमीत कमी 8 दिवसामध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये खर्च होतात. काय फुकट आहे काय मित्र? का केलं जात? हा उपक्रम का ठेवला जातो? याला एक कारण आहे. आता कारण व्यवस्थित आहे का? कीर्तन समजायला किलोभर मेंदू असावा लागतो. कीर्तनकार महाराज असू द्या नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू द्या, कीर्तन समजणं ही गोष्ट एवढी सोपी समजायची नाही. प्रवचन आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. ऐका ऐका भाऊ ऐका. अरे राम आणि कृष्णाच्या देशामध्ये जन्म झाला. अरे ऐका, ज्ञानोबा तुकोबा संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला. काय रे एवढा अज्ञान आडवा आलं? तुम भुगते रहो हम सुनते रहेंगे. महाराष्ट्राच्या सांगणाऱ्या माणसांचा जर टाकोरा ठिकाणावर नसेल, सांगणारा माणूस जर मानापानाचा हा बापलेला असेल, इतरत्र भोड्या भाबड्या समाजानं मरायचं का? कधीपासून जन्माला आला? ऐका, कधीपासून जन्माला आले? 20 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी कवा जन्माला आले? अरे जन्माला यायला काही पिढ्या, काही काळ आणि काही कल्प. सृष्टी निर्माण झाली कधीपासून या जगामध्ये आपण येतो आणि जातोय. काय म्हणताय? काय म्हणताय म्हणजे माझ्या वायरी निसटल्या काय? शब्द कळत नाही. कधीपासून जन्माला आपण आलो? सृष्टी निर्माण झाली कधीपासून हा हेलपाटा चालू आहे. ऐका, हा हेलपाटा आज उद्याचा नाही, काल परवाचा नाही, 50 वर्षाचा हेलपाटा नाही. काही पिढ्या, काही काळ आणि काही काळापासून हे दुःख आपल्या मानगुटीवर येऊन बसलेलं आहे. किती वेळा जन्म यावे, किती वाले फजित, किती वाले फजित, किती वाले फजित. देवाला का शरण जायचं? हेलपाटा थांबवण्यासाठी शरण जायचं. देवाला का शरण जायचं? या प्रमाणावरून असं सिद्ध होतं. हे जे बोकांडी आलेला आहे, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण. जन्माला येणंही सोपं नाही आणि मरण तर नाहीच नाही. सोपं आहे. शेवटच्या वेळेला सुटणारा श्वास ज्या दिशेला जातो त्या दिशेला जन्म घ्यावा लागतो. अशा अनंत एवढी पालथ्या घातल्या. जन्माला येणं सोपं आहे, मरणाचे आठवे आणि ती त्याची गती पावे. मरायच्या वेळेला ज्या
तिसरा विचार जातो जन्म घेणेला. एक येवनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म आणि कोट्यावधी वेळा मरण आहे. तुम्हाला एवढं सोपं करून सांगणारा कोणी नाही मिळायचा गड्या. नाही 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 मला नाही वाटत. जर कोणी तुमच्या जीवनामध्ये येत असेल त्यांची माळ घाला, आमची मुस्कोड सुद्धा बघू नका. नका घालू. 10,000 रुपये व्याजानं काढा, खुशात याच्या खिसा भरून द्या. आमच्याकडे येऊ सुद्धा नका. आमचा भाजीपाला नाहीये सडून जाईल. देवाला काय शरण जायचं? जन्म मरणाचा न्याय लागावा म्हणून शरण. तो माथ्याला पटका बांधत होतो ना, या पाहुण्याला मी 100 रुपये दिले. हे माझं मत आहे का माझ्या मित्राचं मत आहे का श्रीपाद महाराजांचं मत आहे का ज्यांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल केली जाते त्या संतांचं मत आहे? मत कोणाचं आहे? तो हा उतरील पार मत कोणाचं आहे? संत वाङ्मयातलं मत आहे ना, संतांचं मत आहे ना. सांगणाऱ्या माणसानं तर या गोष्टीचा विचार केला का? माझ्या बापाने 10 एकर जमीन कमवून ठेवली हो का? वर्णन करायला का मी पण राहिला? तो हा उतरील पार गणा गोप्याचं मत आहे काय? हे गणे गोट्याचं मत आहे काय? मग हे मत काय निवड आरडायचं मत आहे काय? माझ्या बापाने 10 एकर जमीन माझ्या नावाने करून ठेवली. आता वर्णन करायला का बी पाहिला? वर्णन करायला मग बी फेरतात काय? बी 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 असं फेकाडून देतात का जमिनीमध्ये असं झाकून टाकतात? तुमच्याकडे काय इच्छे? बी 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 कशाला म्हणतात कळतं ना? तुमच्याकडे असं वर फेकाडून देतात का जमिनीमध्ये असं पुरून देतात? तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता ना का नाही वाचत? कुठून आला गोटीचा बुवा? अंगातच येत असं कुठं असतं का? मी तुझी माळ घालतो, तुझं कसं आहे ते सांग. जाऊ दे मरू दे, श्रीपाद महाराजांचं मी तुझी माळ घालतो. का नाही घालायची? चांगलं असेल तर 6व्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात 16 वर्षी त्र्यंबकेश्वरी असणाऱ्या माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना शरीराची पाबर केली. पाबर पाबर शेतकऱ्याला कळती ना पाबर? तुमच्याकडे काय म्हणतात त्या अवजाराला? गिरणीच्या अवजाराला माया चेडगावला पाबरच म्हणतात. म्हणजे टुमना नामन काय परदेशीला काय म्हणतात? पाबरच म्हणतोस ना? हा पाबर. निवृत्तीनाथ महाराजांना ऐका ऐका रे भाऊ ऐका रे. एवढे माणसाबागी फक्त ऐकतात, ऐकत नाही, शानपणा करतात. गुरु व्हायचे आहो, महाराज व्हायचे आहो, लोक पाया पडतात, बॅगा वाहतात. उद्या समान नरकाला गेला ना, आता काय गेला काय आमच्या बापाचं जात आहे?
तनखा मिळतो, बायका पोरं पोस्टी जातात, त्यानं बाबा झालं पानिपत, तो बाबाचं पण झालं पानिपत. 6व्या अध्यायामध्ये हा विषय नाहीये का? रीत कळते का? रीत कळते. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, असं करा असं होईल, तसं नाही केलं का तसं होईल. तुझं बघ, आमचं काय जीव होते. शब्द कळतात का? ज्ञान देव म्हणे मी चाडे, आहे ना ओवी, आहे ना. 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलीचा होड जर तापला असता, आल्या असत्या दुधाच्या धारा, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या. मित्र, एवढ्या बारक्या वयामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी मर्यादित महाराष्ट्रापुरती नसून संत शिरोमणी नामदेव महाराजांसारखी विश्वभर क्रांती केली. आता विश्वात्मके देवे ये विश्वाची माझे खर. आज आहे का आम्हाला तुमची पडलेली? आहे तुमची आम्हाला पडलेली आहे का? तुमच्या बाबतीत जर आम्हाला पडलेली असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि जर तुमच्या बाबतीत आम्हाला काही घेणं नसेल तर दारुड्याचं पाया पडा, पण माझ्यासारख्या धर्मपुऱ्यांची मुस्कड सुद्धा बघू नका. शब्द करतात का? ज्ञान देव म्हणी मी चाडे. पुढची मला पुढचं काही पाठ नाही करे काय पुढे आहे ना, ओढ आहे ना. नाही मी तसा खास बुवा नाहीये, माझा पाठ करली आहे ना, ओढ आहे ना. ज्ञान देव म्हणी मी चाडे. शेतकऱ्याच्या वावरातली पांबर माय शरीराची निवृत्ती नाथ महाराजांनी केली आणि चाड्यामध्ये बी पेरलं. आहे बघा, कान चाड नाही का? सांगणाऱ्याचा टकोरा ठिकाणावर आहे का? हे कर्णपट चाड नाही. चाड्यामध्ये बी पेरता का उघडं फेकाडून देत आहे. मुक्ताबाई म्हणते आमच्या येतला बादची आधी बीज एकले. आलं का त्यानावर? घडतं का नाही? शब्द घडतात का नाही? आधी बीज एकले मग रोप अंकुरले. आहे शब्द. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णपुरी ते ज्ञान पैगा बरवे. ब्रह्माचा अकोला फिटावा, अद्वैता तत्वे तो मज भेटावा, ऐसा मंत्र देखिला कणवा, वेदे बापे. आहे का? मार्ग आहे. मार्ग आहे का? मार्ग आहे. सांगणाऱ्याला तरी मार्ग आहे का? नका जाऊ वाढवाटे, नका जाऊ वाढवाटे, पायी मोडतील काटे, पायी मोडतील काटे. शब्द घडतात. शरीराची पांबर केली, कर्णपटाचं चाड केलं आणि त्या चाड्याला तोडणाऱ्या असतात. असतात का नाही? सूर्य नाडी आणि चंद्र नाडी तोडणाऱ्या असतात आणि त्या नड्यांच्या माध्यमातून ते बिया आत जात. आहे का नाही? अहम वागा सोहम वागा संतांचं काय चुकलं? सांगणारा माणूस चूक कबूल करत नाही. एवढं दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. बघा बरं, संप्रदाय काय सांगतो. आता हे उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने रात्रभरामध्ये जळगाव गाठायचं. मित्र, या स्पॉटवर माझं जळगाव कोणत्या दिशेला आलं तुम्हाला माहिती का? इकडं. हा आहे बघा. हे उरकल्यानंतर मी नवीन या भागामध्ये हे म्हणता इकडे. आता हे उरकल्यानंतर मला परतीच्या मार्गाने तुम्हाला जिथून आला तुम्ही तिथं जायचं का कुठेही आडो पडायचं? तुम्ही जिथून आलात का नाही? कुठून आलात? मुंबईवरून आलो, ठाण्यावरून आलो, पनवेलवरून आलो, असं का तुम्ही मार्ग तुम्ही कळत नाही काय? अरे पेताळाला नाही कळलं चालेल. कुठून आलोय आपण? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. आम्ही वैकुंठवासी
बापाची मर्तेदारी होती, आपल्या बापाची नाही काय. आम्ही वैकुंठवासी. विचार केला का कधी? मराठी शब्द आहेत ना. अमेरिका, इंग्लंड, जपान, रशिया, ओरिसा, पंजाब, बंगाल, हरियाणा, मद्रास, जम्मू काश्मीर, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटकातली भाषा आहे का महाराष्ट्रातली मराठी भाषा आहे? आम्ही वैकुंठवासी. आणि आलो कशाशी? गणपडे उघडायला. परवा दिवशी एक भुसावळ मध्ये मला भेटला होता महाराज. कोण भेटला होता? महाराज. सामान्य नाही, महाराज भेटला होता. म्हणलं मी निराहारी एकादशी करतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पुष्पविमान येईल घ्यायला. दावणीच्या बैलाला दिवसभर कडवईनी घातली, त्याला का तिची अंबारी येते काय? व्यर्थ तेवढे श्वास. अरे फुकट आपला उपवास. ज्ञानेश्वर महाराज की जय. रीत जर कळत नसेल तर काढी लावायची काय त्या देव करायला? रीत जर कळत नसेल तर म्हणला मी महाराज आहे. आम्ही वैकुंठवासी मराठी शब्द आहे. आलो याच कारणाशी. कशासाठी? जन्म मरण टाळण्यासाठी. न्याय लावायचा आता. नको ही भांडण. उपजेते नाशे ते पुनरुत्ती दिशे. नको हे पेखण. याचा न्याय लावायचा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आता त्यांच्या बापाची मक्तेदारी होती, आपल्या बापाची नाही का? त्यांचे वाडवडील ते पुढच्या दरवाजाने आलते, आपण मागच्या दरवाजाने आलो. तुकोबारांच्या एका अभंगाने हाणून येडून टोकडा तुका आकाशात. तुम्हाला नाक वाटला प्राण चो शे भाऊ. तुम्हाला नाकमा येणारा जाणारा जो प्राण शे माया हो. मुक्त काय? तुम्हाला आपला नाक मजा जो प्राण येणारा जाणारा आहे. अहो आईची नाक मा हवा यायची राहिली. आई हवा आपला पुरती शका जगभर शे. जगभर नाही. तुम्ही आपण जगभर नाही. तुम्ही नाही तर म्हणा सांगणाऱ्याला रीत कळत नाही. म्हणून मी सकाराम, मी तुकाराम, मी कमल, मी सुमन हे उपाधीला नाव आहे. अरे तुमची डिग्री उपाधी नाहीये, तुमची डिग्री देव आहे. देव. अज्ञान घालवण्याचं ज्ञान करून घ्या. प्रश्न मिटला. आता दुसरा मुद्दा. देवाला शरण जाणं म्हणजे काय? देवाला शरण जाणं म्हणजे काय? एक गोष्ट, देव वस्तू आहे काय भाऊ? देव वस्तू अशी पुतल्याप्रमाणे देव वस्तू आहे काय? देव देवळा पुरता आहे काय? देव मूर्ती पुरता आहे काय? मूर्ती केवढी असते? एवढी. देव मूर्ती पुरता असतो का जगभर देव? देव देवळा पुरता असतो का जगभर आहे? दाट हरी वस्तू आहे का? निव्वळ माना हलवायचे नाही बरं. कोर्टापर्यंत खटला गेला. आपण फिर्यादी आहोत. आरोपीने आपल्यावर आरोप केलेला आहे. फिर्याद्यानं आरोप्याने व्यवस्थित बोलायला पाहिजे. देव वस्तू आहे का? नाही. देव आकारात पुरतय का? नाही. अरे आम्ही सोंगाच्या नादी लागलो. सोंगाड्या राहिला बाजूला.
शब्द काही उमजत नाही. एक नंबरची रगेल जात महाराष्ट्रामध्ये जर असेल तर महाराजाची रगेल जात. महाराज माणसं ही गोष्ट समजून घेत नाही. एक नंबरचा रगेल असेल तर महाराज. तुम्ही मशीन मध्ये ते रेडे बघितलेत का? रेडे एखाद्या बस स्टँड वर रेल्वे स्टेशनवर महाराजाला महाराज भेटू द्या बरं. ते रेडे कसे एकमेकांना घुरतात. एक नंबरची रगेल जात महाराष्ट्रामध्ये. महाराजांची सर्वसामान्य जनतेचा दोष नाही. हो, रगेल माणसं ही गोष्ट समजून घेत नाही. दुर्योधनानं गोष्ट समजून घेतली का? जवळ असून सुद्धा दुर्योधनानं समजून घेतलं नाही. नाही नाही नाही, गुराखी म्हणायचे देवाला, चोर म्हणायचे देवाला. अरे मामा असून सुद्धा गैरहजर मिटलो. आमच्यासारखे उपट सुंदे बाजारातले कुठं लागतात? मामा असून सुद्धा, अरे एवढ्या जवळचे माणसं असून सुद्धा सोंगाच्या नादी लागले. सोंगाच्या. देव गुराखी आहे काय? देव गुराखी आहे काय? का त्यांना धर्म संस्थापनात हे सोंग धारण केलंय. हाड मास आणि रंगत. देव हाड मास आणि रक्ताचा असतो का? या हाड मासाला लाईपॉय, हमाम, संतूर, रेक्सोना, मोती, नंबर 1, डव, कुठलाही साबण चोपडा, नाना प्रकारची मागडी प्रसाधनं आणा, फवारा मारा. अरे जीभ लावल्याबरोबर याचा सडलेला वास येतो. नाही बघा, असा सडलेल्या शरीराचा देव असतो काय? दररोज म्हणतात देह तर पाचाचे झाले. हो का? देह तर पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले. हीच गोष्ट काही 1000 वर्षापूर्वी वशिष्ठानं रामजीला सांगितली नाही का? केलं काहीतरी तरी डोकं चालवलं काय? गुरु व्हायची हवंय ना. हे ज्ञानोबरांचं मत जे आहे देह तर पाचाचे झाले. देह कोणाचेही असू द्या, ठराविक लोकांना लागू आहे काही ओळी का? या जगामध्ये जेवढे आले सगळ्यांना लागू आहे ना. येत उरो नाही आले. दररोज म्हणताना नाही, दररोज म्हणताय ना. देव असा काय नाचक्या कुचक्या शरीराचा असतो काय? देव जन्माला येतो का? देव मरतो का? देव जेवतो का? अरे संत शिरोमणी नामदेव महाराजांना देव सांगत होते, मुक्ताबाईनं अपमान केला तेव्हा नामा, अरे मला तोंडात नाही तर मी खाईन काय? सांगणाऱ्याचं डोकं ठिकाणावर नाही. महाराज म्हणतात ना, मागचा शब्द नाही. देव वस्तू मध्ये मुडतो का? देवाला उपसता येतं का? देवाला कालांतराने बसवता येतं का? देवाची डागडुजी करता येते का? देवाला कपडे नेसवायची गरज आहे का? तुम्हाला दररोज सकाळी कपडे कोण नेसून देत? देव नेसून देतो का आपली बायको येते नेसवायला? आणि तुम्ही देवाला कपडे नेसवाय निघालात काय? पाऊल कवा पुढं ठेवायचा? वेड लागला जगाला देव म्हणती नाही. या गावात या परिसराचं काय नाव आहे? मुलुंड. मला बोट लावून दाखवा बरं. हे मुलुंड आहे. मी तुमची माळ घालीन. मी असं बोट लावून दाखवा बरं मला. हे मुलुंड आहे. कुठं आहे मुलुंड? कुठं आहे मुलुंड? कोण बोललंय मुलुंड? मला दाखवा बरं. मी कच्च्या गड्यानं पाणी वाहीन तुमच्या घरी. मी कीर्तन सांगणं बंद करून टाकीन. मी बोट लावून मला दाखवा. सांगणाऱ्या माणसाला रीत कळत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आणि आम्ही त्यांच्या नादी लागलो. आई बघा, मला बोट लावून दाखवा बरं. देव वस्तू आहे का? तुझ्या वायरी निसटल्या काय? का नट सैल झाला? देव वस्तू आहे का?
देव मर्यादित आहे का? देव केवढा मोठा आहे आणि तो मोठा असणाऱ्या देवामध्ये आपण नसू का? देवासाठी काही हालचाल करायची गरज नाही. देवाला शरण जाणं म्हणजे काय? नामस्मरण करणं, दुसरं काही नाही. ऐका, मला पोट लावून दाखवा बरं. मुलुंड असं जिथं पोट टोचलाय, काचा, कौलं, दगड, माती, चुना, लोखंड, पाया, माणसं, गुरं, ढोरं, गाड्या, मोटरा, खिडक्या, दरवाजे, तुम्ही एवढं दाखवताय पोट लावून. मुलुंड कुठे? मुलुंड अरे व्यवहार चालावा म्हणून कागदोपत्री तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी फाउंटन पेननं अक्षर गिरकवलेला आहे. मुलुंड वस्तुस्थिती नाही. अव्यक्त निराकार पाठ आहे. हरिपाठ सगळ्यांचा पाठ आहे. वाट माहिती आहे का? वाट नडी कीर्तन सुटल्याबरोबर पंक्ती एवढंच आहे काय? हरिपाठ पाठ आहे ना, गवारीत काढायची. हरिपाठ पाठ आहे, पण वाट माहिती आहे का? वाट नाही. वाट सगळ्यांना कळत नाही. पापी माणसांना फक्त गणगोड्या उघडीत मारायचं. वाट फक्त भाग्यवंतांच्या नशिबी येते. ज्ञानदेव म्हणे व्यासाची माणसं करतात. ग्रंथाची ग्रंथ पाठ केलीत माणसांनी, पण वाट काही सापडत नाही. वाट कशाला म्हणतात हेच कळत नाही. आता वाटेच्या बाबतीत या प्रमाणे तुम्हाला सांगतो. नशीब साथ देत असेल तर बघा, प्रारब्ध साथ देत असेल तर बघा. वाटेच्या बाबतीत या प्रमाण तुमच्या पुढे मांडतो मी. जो मुकाला श्वास आला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो मुकाला श्वास आला तो जातो रे नरकाला, तो जातो नरकाला, तो जातो नरकाला. उदाहरण आहे. माझ्या बापाची मक्तेदारी आहे का? का सांगत नाही लोकांना? मला ती रीत माहित नाही. आडते तर पोऱ्या कुठून येणार? जो मुकाला श्वासाला मत माणसं करतात, पण श्वास फुकट चालला. काय गंमत आहे? मत माणसं करतात. मला तिकडं यावर रायगड मध्ये एक महाराज भेटला होता. म्हणला मी आजपर्यंत कमीत कमी आणि 10-20 लाख कीर्तन सांगितले असतील. म्हटलं चांगली गोष्ट आहे. पुराण सांगशी पुराणी कवशी परी वैष्णव नवशी, हे शब्द ऐकले नाही काय? माया हो, मी तुमले असे विचारत, तुम्हाकडे चिंध्या बांधल्यानं पायानं हलस का नांदा जाणं पडत? माया हो, मी तुमले असं विचारत, म्हणजे आहे ना, मी कळत नाही वाटत. माझी बहिणाबाई चौधरीची भाषा आहे. चिंध्या बांधल्याने पाळणं हलतो का नांदायला जावं लागतं? तुमच्याकडे काय पद्धत आहे? नाही चिंध्या बांधवा. माल मोटर वर जरी चिंध्या बांधल्या, अरे गुदमरून नाही गेले मग बोला. तीर्थाटन करीशी कापडीचा होशी, कापडीचा होशी,
गावामध्ये फुकटाचे तांदूळ मिळतात. ग्रामपंचायत मध्ये फुकटाचे तांदूळ कोणी मध्ये हात घालते. म्हणलं हे काही बरोबर नाही. याला झाडं लागलेले, याला तणूर लागलेले. हा पुढची कोणी बरी निघाली का तवा मला बोलो. आई बघा असं उपसून बघता. तुम्ही वांगे घ्यायला जाताय बाजारामध्ये, वांगे घ्यायला जाताय, तपासून घेता का बिना तपासल्याने घेताय? शिडा आहे का, वाकडा आहे का, बोक्स पडेल आहे का, पिवळा आहे का, किती चौकशा करताय? त्या माडी बाईला तुम्ही असं सांगता का देठ काढून दे? तो आमदार म्हणून का आपणाला त्या बापाने कधी देठ काढली वांगी घेतली होती काय? ज्यानं तुला पैदा केले, ज्यानं तुला पैदा केले, माझे शब्द पडतात का? माझं जर चुकत असेल तर कीर्तन संपल्यानंतर मला भेटा. अय भाऊ, डोळे का वटारतोस रे? तुझ्या बापाचं खाऊ घालतोस का? मी हेलिकॉप्टर मध्ये आलो नाही, हेलिकॉप्टरनं जाणार नाही. माझं चुकीचं असेल ना मी माफी मागन आणि चुकीची दुरुस्ती करीन. व्यवस्थित ऐका. देव या चांबड्याच्या डोळ्यानं दिसायचा विषय आहे का? आणि या चर्मचक्षुने जर देव दिसला असता हिंदुस्थान देशाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली असती का? किती माणसं विचार करतात, किती माणसं विचार करतात या चांबड्याच्या डोळ्यानं देव दिसतो का? या चांबड्याच्या डोळ्याने वा रे वा. तर कोणी केलं रे महाराज? ज्ञान दृष्टी हरपली कशाला आलंय उदाहरण? मग शब्द कळत नाही. सांगणाऱ्या माणसाच्या अक्कल ठिकाणावर नाही, कबूल करायला पाहिजे. चांबड्याच्या डोळ्यानं देव दिसतो काय? अरे फपुट्यामध्ये पडलेली सुई चांबड्याच्या डोळ्यानं दिसत नाही. आकाशातलं विमान या डोळ्यानं दिसत नाही माझ्या चढगावमध्ये. आणि आम्ही देव बघायला निघालो. तुम्हाला विमानतळ जवळ असल्यामुळे विमान दिसतंय. माझ्या चढगावला फक्त आवाज ऐकू येतो, विमान दिसत नाही. एवढे आमचे डोळे फुटलेले नासके आहेत, असून दिसत नाही. जगापेक्षा अनंत पटीनं मोठा असणारा देव, ती एक शक्ती आहे, ती एक ताकद आहे, ती एक निरंजन अवस्था आहे. आणि जर चांबड्याच्या डोळ्यानं देव दिसला असता गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली नसती. देव व्यक्तामध्ये मुरतो का अव्यक्तामध्ये मुरतो? का सगळं सारखंच आहे? फैसला व्हायला पाहिजे. आज ना उद्या कालांतरानं रूपाचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होऊ शकत नाही. दररोज म्हणतात नाही नम छंदंती शस्त्रांनी वाढीन कोण तुझा बाप? लोक तर सगळे उपवाशी आहेत. त्यांना तर असं पदक पसरवलेलं आहे. कवा वाढशील? देवाचं जे स्वरूप आहे, देवाचं जे अस्तित्व आहे, नैनम छंदंती शस्त्रांनी नैनम दहती पाव का. देव जसा अव्यक्त आहे तसं देवाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा अव्यक्त आहे. नामा म्हणे नाम सुहम अविनाशी. उपकार केले साधू संतांनी या देशावर. सगळ्या संतांमध्ये क्रांतीवीर साधू होता संत शिरोमणी नामदेव महाराज. वयाच्या 5व्या वर्षी देवाला त्यांनी प्रसन्न केलं. मित्रो, एवढे उंच कोटीचे असणारे आणि संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे नाम
सोम अविनाशी. देव जसा अविनाशी आहे त्याचप्रमाणे देवाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा अविनाशी आहे. आणि संताला शरण गेल्याशिवाय ती गोष्ट तुमच्या पदरी पडू शकत नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती पाही. ऐसे वेद देती पाही. ऐसे वेद देती पाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती पाही. निवड महाराष्ट्र नाही. अरे ऐका, पंजाबामध्ये गुमान पर्यंत नामदेव महाराज गेले आणि नामदेव महाराजांनी सगळ्या माणसाला हात जोडून सांगितलं, नामा म्हणे नाम सोहम अविनाशी. देव जसा अव्यक्त आहे तसा देवाकडे जाण्याचं ज्ञान सुद्धा अव्यक्त आहे. संताला शरण केल्यानंतर ते उमजत, ते समजत आणि अंतःकरणामध्ये रुजत. हेच 500 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायाने अभंगाच्या प्रथम कडव्यामध्ये सांगावं. तुमच्या आई वडिलांनी आजोबा पंजोबांनीचे वयाच्या 5व्या दिवशी 8व्या दिवशी महिन्याचे 2 महिन्याचे 4 महिन्याचे वर्ष 12 महिन्याचे तुम्ही झाला तेव्हा त्याचे नाव ठेवलेलं आहे. तुमचं काय नाव आहे भाऊ? रवींद्र. आमच्या मृतक वाचवणारे बंधू म्हणतात माझं नाव रवींद्र आहे. आजोबा आजीनं माय बापानं काका चुलत्यानं बहिणीनं दाजीनं शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवडीनं त्या उपाधीला नाव ठेवलेलं आहे रवींद्र. व्यवहारासाठी कशासाठी नाही तर एकांना नाव घेऊन आले होते काय? तुमच्या गावावरून जेव्हा तुम्ही आले आईच्या माध्यमातून वडिलाच्या माध्यमातून त्या परंपरेनं त्या वंशानं तुम्ही आलात रवींद्र नाव घेऊन आले होते काय? नाही नाही. मग एकावा चिटकलं हे मी धनराज आहे, मी रवींद्र आहे, मी सकाराम आहे, तुम्ही परदेशी आहेत का? तुम्ही
अज्ञानामध्ये काढले गेले माणसं एवढे कश काय बारीक झालं. रवींद्र हे नाव या काळ्या गोऱ्या रंगाच्या शरीराला आहे का तुम्हाला आहे? रवींद्र नाव कोणाला आहे? अरे जे काळाचं भालकूत आहे त्याचं नाव रवींद्र आहे, तुमचं नाव देव आहे. का कळत नाही? अज्ञान उमजून देत नाही. शब्द चांगले ऐका. उपजल्या बालकाशी नाव नये तयापाशी, आणि जेवी येल्या नावाशी होते तुझे तुम्हाला नाव पण नाही ना रूप पण नाही. महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्या माणसांचं पानिपत झालं. समाजाचा दोष नाही, वस्तुस्थिती प्राप्त आहे. त्या वस्तुस्थितीमध्ये काही बदल झालेला नाही, होणार पण नाही. बदल होईल फक्त सांगणाऱ्या माणसांमध्ये आणि ऐकणाऱ्यांमध्ये. वस्तुस्थितीमध्ये बदल झालेला नाही. आजही ती गोष्ट आहे. मला जळगावला एक महाराज भेटला होता. म्हणला का हो तुमचं कीर्तन मी सुरुवात पासून ऐकू राहिलो, तुम्ही मत सांगताय. म्हणला जगात देव आहे का? म्हणला पुढं सरक. म्हणला पुढं सरकू तुला ऐकायला येणार नाही, माझा हात पुराया पाहिजे. त्याला म्हटलं आता पुढे आलो सांगा. त्याला म्हटलं 15 मिनिट ना पुढे दाबून बस बरं, मग तुला देव सांगतो. मला माहिती आहे बापाचं खाऊ घालतो. मारा निघाला. म्हटलं आता कसं कळलं रे? आता कसं कळलं? देव आहे का नाही विचारतो, लाज नाही वाटत का? देव कुठे गेला? फाशीवर. अज्ञान तुम्हाला उमजून देत नाही. दररोज म्हणतात निघून गेला वारा, 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 खाली राहिला पसारा, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला थोडसपणानं परमार्थ करावा. कुठल्या अवस्थेतनं परमार्थ करायचा नाही, उघड्या डोळ्यानं परमार्थ करावा. जरा ऐका. 9व्या अध्यायामध्ये वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबा माऊलीनं देव सांगितला. आमच्यासारख्या पादारूंचं काय ऐकताय? आम्ही काही पण बनवा बनवी करू. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा माऊलीनं देव सांगावा. तुम्हाला माहित नाही ना? ऐकून घ्या. प्रतिमेच्या नादी लागले माणसं. प्रतिमेच्या एका गावाला गेलतो मी. त्याला सकाळी म्हणलं मुक्कामाला आहेत का? म्हणलं आहेत. म्हणलं सकाळी आमच्याकडे येणार का चहाला? म्हटलं येऊ. सकाळी आला बोलवायला. आम्ही 2-4 जण गेलो. मोठा माणूस होता, श्रीमंत अगदी. बसवलं त्यानं त्याच्या ऐपतीप्रमाणे सगळं अगदी. असा फोटो लावलेला होता साईबाबांचा. आता श्रीमंत माणसांच्या घरचा तो फोटो कसा असेल बरं? सांगायची गरज नाही तुम्हाला. अगदी देखणा अगदी टकाटक एवढा मोठा एक काळाभर फोटो होता, 6x6चा. त्याला म्हटलं फोटो कोणाचा आहे? म्हणलं तुला माहित नाही? म्हटलं मला माहित नाही. वा. म्हणलं हे माझं आराध्य दैवत आहे. म्हणलं हो का? मी पण त्या फोटोला हात लावला, कारण माझा नाश्ता राहिलेला होता ना. पोट लागले पाठीशी काय करीतो देशोदेशी. पोट लागले पाठीशी काय करीतो देशोदेशी. त्याला म्हटलं अण्णा या फोटोला बाजूला करा आणि पाठीमागे ओढून बघा बरं साईबाबा केवढा मोठा आहे. म्हणलं काय म्हणताय? जरा हा फोटो उचकून पाठीमागे बघा साईबाबा केवढा मोठा आहे. मंडळी काय ऐकताय? त्या घरधन्यानं खरोखर त्या फोटोला हात लावला, पाठीमागे उचकून बघितलं. काय बघितलं? काय बघायला लागला? साईबाबा बघायला लागला. त्यानं म्हटलं का हो? म्हणलं साईबाबा नाहीये माग. साईबाबा नाहीये माग. काय म्हटलं? मग म्हटलं भिताडे माग. म्हटलं वा रे भिताड्या. आता तुम्हाला विचारतो मी, साईबाबा मूर्ती पुरताय, फोटो पुरताय, प्रतिमा पुरताय, भिंतीवर काढलेलं चित्र पुरताय का जगभर आहे?
सर्व घटी राम देहाजी सूर्य प्रकाश सोन्याच्या असू द्या, चांदीच्या असू द्या, लाकडाच्या असू द्या, प्रेमही जाणार आहे, काचही जाणार आहे. आणि ज्या कागदावर साईबाबा काढलेत का नाही, त्या कागदाचं पण पाणी पण होणार आहे. आपल्या डोक्यामध्ये जे घुसलं ना, भिताळही जाणार आहे, भिताळवरचं चित्रही जाणार आहे. हा नाही का? नाही कळत नाही, कळत नाही, सांगणाऱ्याला गोष्ट कळत नाही. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा माऊली सांगत असतात, गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध आहे, कोचिडाला कळत नाही. तसं सोन्यासारख्या माणसाला देवाचं अस्तित्व आहे, कळत नाही. विठाला 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 गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध आहे, कोचिडाला कळत नाही. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये चैतन्य असून सुद्धा माणसाला कळत नाही. पंढरपुरामध्ये जो देव आहे तो आज तुमच्या हृदयामध्ये नाही का? खरं बोला. मी तुमची माळ घाला. तुम्ही दररोज सकाळी तुमच्या वावरामध्ये खुरपाय बसता का? कोणाचा पण वावर खुरपताय? फुकट ना फाकट? तुमचाच वावर तुम्ही खुरपता का कोणाचं पण खुरपता? कळतं ना माणसाला. तुम्ही पंक्तीमध्ये आगाय बसता का? चला पंक्तीमध्ये आगाय जाऊ. जाता काय? बसता काय? पंक्तीमध्ये बोलाय नका लावा. हाय का असं एखादा बिना डोक्याचा माणूस आहे का जगामध्ये? चला पंक्तीला आगाय जाऊ. आहे का एखादा माणूस? तुम्ही म्हणत असाल तू असं कशी काय बोलतो, पंक्तीमध्ये आगाय नेतो? मी एवढा बेअक्कली नाहीये. समजून न घेणारे माणसं बेअक्कलीचे. अरे तुम्हाला सगळ्या गोष्टी करतात, भल्याची गोष्ट करू नये. कमळाच्या पाकळीमध्ये मकरंद असून सुद्धा भेटकाला समजत नाही. शब्द नाही कळत का? वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायनं रक्ताची गुळणी केली. शब्द कळत नाही. कुठून आला म्हणला गोडीचा बुवा? कुठून आला म्हणजे माणसांना कबूल करायला पाहिजे. ज्ञानेश्वरी पाठ करून समजत नाही का? टकोर गाण ठिकाणावर आहे का? का कमलकंद आणि दरदुरी नांदणू एकीची घरी, परी परागु सेवीचे भ्रमरी यांना चिवला चिवरे. संत कुठं असं बोलतात का? मग कसं बोलतात संत? काही नाही कळलं तरी चालेल गड्या, पण देव आणि देवाकडे जाण्याची जी वाट आहे ती माणसाला कळावी. आणि ती वाट सद्गुरूशिवाय कळत नाही. एवढं ध्यानात ठेवा. गुरु विना ज्ञान कळेना, गुरु विना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. 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 माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे. तो 10चा असेल, 20,000चा असेल, 30,000चा असेल, जाऊ द्या. याला जर सोलून काढलं तर प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक. याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही, प्लॅस्टिक आहे. चांगला ऐका ए भाऊ, चांगला ऐका, हे प्लॅस्टिक आहे, दुसरं तिसरं काही नाही. 7च्या ठिकाणी 8 कडत न कडत तरी दाबला गेला, तिकडनं ती बाई बोलते, हॅलो 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 हॅलो
बघा. कडत न कडत एक म्हणे बरं आहे आमचं घोडं पाडत. त्याने म्हटलं तू बायकोला बहीण म्हणतो का? म्हणलं बरं बहीण ही कशी अक्कल आहे, ही कशी अक्कल आहे आणि इथं कशी कान पडली रे अक्कल. हा मोबाईल आहे बघा. कडत न कडत 7च्या जागेवर 8 तरी दाबला गेला. कळत न कळत तरी ती बाई तिकडनं बोलते तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा. हा म्हणतो मी पंतप्रधानाचा पिय आहे. पिय पण नाही तर ब्रह्मदेवाचा बाप पण चुकलेला आहे तपासून बघ. चुकलेला आहे. नाम कशाला म्हणतात? नाम कशाला म्हणतात? तुम्ही जे घेताना ते उपाधीला ठेवलेलं घेताय. नाम देवापेक्षा अनंत पटीनं नाम मोठे. चांगला ऐका. शाने माणसा आज राजहंसाच्या जातीनं माझ्या कीर्तनाला आलात. माझं जर चुकत असेल मला नक्की भेटा. नाम कशाला म्हणतात? आणि नामाशिवाय तर उद्धार नाही. नामाशिवाय उद्धार नाही. माझे अनुसंधाने विन स्नान संध्याच होमदान आतवा धर्मचान मज भजन ते नव्हे. नामा पडते साधन नाही जे तू आणि करशील काही. नामा पडते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंता जाशी जणी. नाम कशाला म्हणतात? नामानं उतार होणार. बघा ती समोर बसलेली ताई बघा. ती ताई बघा ती रिक्षाच्या बाजूला बसलेली. स्वर्गाच्या अप्सरेपेक्षा सुंदर त्या रिक्षाच्या बाजूला. स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा सुंदर अप्सरेला लाजवते. मी मागापासून बघू राहिलो बघा. किती सुंदर दिसते बघा. पण म्हशीवर त्या पाय नाकावर म्हशीनं पाय ठेवला आहे बघा. एवढी सुंदर असून सुद्धा त्या नाकावर म्हशीनं पाय ठेवला. मग सगळं चांगलंय पण नाक नाही. काय करताय त्या जीवनाला? मेलेलं चांगलं. काय करताय त्या जीवनाला? काय काडी लावायची काय त्या जीवनाला? शब्द कळत नाही का? हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नाम नाही ठावे. काय गातो ते कडे नाना रागाड मी तो नाना. अरे काही नसलं तरी चालेल जीवन जगायला नाक असा. हो 4 चौकांमध्ये जाऊन बसता येतं. काही नसलं तरी चालेल पण नाक असावं जीवन जगायला. तपेटीनं दैवत आता एक गोष्ट असं पाच तुझं मन उन्मन होईल. आई बघा शब्द अरे भाऊ अरे विचार करा रे विचार करा रे. अरे संतांच्या राष्ट्रामध्ये जन्माला हो विचार करा रे. ज्ञानोबा आम्हीच खाल्ला रे. ज्ञानोबा आम्हीच खाल्ला रे. 41 वर्ष तुकोबा राहिला आम्हीच खाल्लं रे. 80 वर्ष नामदेव महाराज राहिले आम्हीच घट्ट केलेत रे. ख्रिश्चन बांधवांचे गुरु येशू खिळे ठोकून आम्हीच मारलं रे. तुळापुराला संभाराजांच्या डोळ्यांमध्ये सळ्या देखील आम्हीच घातल्या रे. गोपाळपुराला जनाबाईला देखील फाशी आम्हीच लावली रे. राजस्थान मधल्या मीराबाईला आम्हीच वीज पाळलं रे. आता आम्हाला भाग्यवान म्हणावं का दैवहीन म्हणावं? विचार करा रे विचार करा. अरे विचार करा रे. पहिल्या बायकोला तेवढी पावलं तर दुसरी शोध काय? तू एका नानानं ठेवली काय बायको? सगळं मिळन बायकोची आशा सोडून दे. पहिल्या बायकोला नाही देव पावला तर दुसरी शोधण्याचा प्रयत्न करतो. मिळालं भाग्यानं ती नाही पाडणार तर दुसरी तिसरी बघतो. तिसऱ्याने नाही जमलं तर मग चौथी बघतो 5वी बघतो. करमणूक काय काय? आणि एवढी अक्कल आहे माणसाला वंशाला दिवा असावा. एवढी माझी इस्टेट तिला वारसदार असावा. एवढं माणसाला कळतं इथं कशी अक्कल कान पडले. अजबाजब तुझं मन होईल. सगळे नखरे पण नापुडत नाही. शब्द कळतात का? सांगणारे माणसं ठिकाणावर राहिले नाही. अरे नाक ठेवा रे नाक ठेवा रे. झडझडणी वैला निये भक्तीच्या वाटेला तरीच पावशी नाहीतर नाही नाहीतर नाही.
वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी. मरायचं ना तुला? गोडे तोडून पोटात कवा घालशील? अनंत वाचाळ बंधू आले. यांचं नाव काय? तुमचं नाव राहुल. कुठे आहे राहुल? मला दाखवा बरं. लावा बोट लावा बरं. एक नंबरची जात रगेल बुवाची. लाव ना हात, लाव ना. मला दाखव राहुल कुठे आहे. कसं बोटानं दाखवू तुला रे अनुभव गुरु चांगला. कसं बोटानं दाखवू तुला रे अनुभव गुरु चांगला. या खांद्याच्या पुढं या 100मध्ये एखादा आकलीवान असेल का नाही? आज जे 100चे बसलेले आहेत राजहंस, जाऊ दे 99ला मरू द्या. तुझ्या काय बापाचं खाऊ घालतोस? कोणी आणलं रे आज आपण? बुवाला तर महाराष्ट्रामध्ये ऊट आला, दगड बाजूला केला म्हणजे परबत बुवा. बुवांचा काय तोड? कोणी आणला रे आजचा बुवा? म्हणजे मी आतंकवादी घरी. आणि समजून जर घेशील तर काय उद्याचं मरण आता येईल का तुला? अरे उलट सोनं होईल सोनं. काय नाव तुझं? 100मध्ये एखादा आज कीर्तनाला डोकेबाज असेल का नाही? का नाही? अरे डोकेबाज आहे म्हणून सूर्य उदयाला येतो. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाने सांगितलं मित्रा, अद्वैत पुसरी. अधिकार जरी सगळ्यांचा असेल, सगळ्यांचा नशिबात नाहीये. त्यांना फक्त गणपड्या उघडीतच मारायचं. ते पुढे पाऊल ठेवू शकत नाही. पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या, पापियानं कडे काही केल्या. महाराज तर असं म्हणतात, लाखामध्ये एखाद्याला कळेल, समजेल या भाषेमध्ये सांगा. तुमच्या बापाची मक्तेदारी नाही. अभिषेक, या खांद्याच्या पुढं पाताच्या दाणे एवढं तरी तुझं नाव पांगलेलं आहे का? अभिषेक, इथं अभिषेक आहे, इकडं नाही. गुडघ्याच्या वाटीपासून इकडे अभिषेक आहे का? चौशेच्या दाणा एवढं, पाताच्या दाणा एवढं सुद्धा पुढं नाही, चौशेच्या दाणा एवढं सुद्धा पुढं नाही. इकडच्या बाजूला अभिषेक हे नाव, राईच्या दाणे एवढं इकडं नाही. देव तिडी आला म्हणताय का? तीड मध्ये तेल नाही काय? या डबड्याचं नाव अभिषेक आहे. या डबड्यामध्ये देव नाही का? चाले आहे शरीर नुसतं म्हणता काय? कुठे आहे अभिषेक? मला दाखवा इकडं पांगलेलं आहे का? हे जे काळ्या गोऱ्या रंगाचं दिसतं ना, हे टप्प डब्ब म्हणताय. डब्ब नाही तर काय? ते हे काळाचे धन कुबेर झाले, हे काळाचे धन कुबेर झाले.
असताना कसे दिसायचे? बालपण होतं ना, कुठे गेलं ते बालपण? मला दाखव बरं, कुठे गेले? नव्हतं काय तुमच्याकडं? कुठे गेले? काळ प्रत्येकाच्या पोकांडी घेऊन बसलाय. काका तुमचं बालपण त्यानं खाल्लं, तारुण्य देखील खाल्लं. आता वृद्धपणामध्ये आला त्याला सुद्धा खाणार. हे डप्प नाशिवंत आहे. डप्प कोणाचंही असू द्या, देह जाणार जाणार जाणार. आणि त्या जाणाऱ्या डब्याचं नाव अभिषेक आहे. तुमचं ओरिजिनल नाव देव आहे. ऐशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया. आता पुढचं उदाहरण ऐका. स्टोच्या नवजल मध्ये कचरा गेला. पाठीमाग स्टो होते बरोबर. स्टो हो, नवजल मध्ये कचरा गेला. मग तो स्टोचं वांगानं असं जाड घेत नाही, एकाच बाजूनं एकाच बाजून अगदी त्यानं चौवांगानं जाड घ्यायला पाहिजे. म्हणून तर नवजल मध्ये गुंतून गेलेला कचरा नको का पांगवायला? मी त्या नावाचा, मी अभिषेक आहे या नावाचा, मी मुक्ताताई आहे या नावाचा. कचरा गेला का नाही अज्ञानाचा? नवजल मध्ये चित्त नावाचा नवजल. मला सांगायला होता काय तुम्ही? स्टोच्या नवजल मध्ये कचरा गेला. चौवांगानं झाड धरायला पाहिजे म्हणून पिन नको का मारायला? पिन नको मारायला का सत्यनारायण घालायचा? सत्यनारायण. दुसरी गोड बोला. ऐसा लाभ बांधा गाठी. पिन मारा पिन. ऐसा लाभ बांधा गाठी. ऐसा लाभ नाव कोणाचंही असू द्या. राम कृष्णाचं, ज्ञानोबा तुकारामाचं, आजोबा पंजोबाचं, आई वडिलांचं, तुमचं आपलं नाव कोणाचंही असू द्या. उपाधी पुरतं का उपाधीला सोडू नये पुढे दे. नाव उपाधी पुरतंय. नाम केवढं आहे? नाम गगनाहूनी वाढ नाम आहे. गगनाहूनी वाढ नाम आहे. गाठी. कैसा? स्टोला स्टीन मारली जाते बघा, कचरा जातो. कचरा जातो का नाही? कीर्तनकार महाराज म्हणतात का नाही, मनमना भाव मद बघतो मध्ये अजमान मस्करू मामे वैश्य. तुमचं गचांड धरणारा कोणी नाही म्हणून का मनमानी? या श्लोकाच्या पुढे अशी एक ओवी आहे, तू मन ये मीची घरी. त्याच्या घरी एक अशी ओवी आहे, माझ्या अनुसंधानी दे. अर्जुना, तुझं मन जर मला अर्पण करावं असं वाटत असेल तर या मार्गाने घे. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, लाखभर रुपयाला बंगला, 100 रुपयाला दरवाजा, 50 रुपयाला कुलूप,
आणि 2च रुपयाचा खिडा 50,000 रुपये सांभाळतो. काय गप्पा आहेत का या गप्पा आहेत या? सांगणारे माणसं मरून गेलेली आमच्यासाठी बाजार उडाले म्हणून समजत नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही संशयामध्ये आले, नाहीतर तुम्ही आले नसते मित्र. लाखो रुपयाला बंगला ऐका, सांगणारे माणसं उदारीचे. विठ्ठल पायी पडे मिठी, शब्द रोखीचा आहे का उदारीचा आहे? विचार करा. विठ्ठल पायी पडे मिठी, शब्द उदारीचा आहे का रोखीचा आहे? 500 वर्षापूर्वी तुकोबाराने हा शब्द मांडलाय संत साहित्यामध्ये का नाही मांडला? या संसाराची तुटी सुरुवातीला आणि 2 नंबरला विठ्ठल पायी पडे मिठी. पुढे मी बोलणार आहे मी अजून 5-7 मिनिटं कीर्तन सांगणार आहे. कारण तुमचं मागच्या जन्मी मी खाऊन बसलोय ना मी. मला पूर्ण करावं लागेल ते. माझ्या बापाला सुट्टी व्हायची नाही. बघा आता, विठ्ठल पायी पडे मिठी, 500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. मुक्ता 500 वर्षापूर्वीचा इतिहास या विठ्ठल पायी पडे मिठी. उदाहरण रोखीचं आहे का उदारीचं आहे? आज महाराष्ट्रामध्ये सांगणाऱ्यांना उदारीचं आहे. करत राहा भेटन कधीतरी असं का? लग्नाला 2-4 वर्ष झाली, कशा चौकशा करायला लागतं? मुलबाट झालं नाही अजून. या ऋषीकडे जावं, त्या भक्ताकडे जावं, त्या डॉक्टराकडे जावं, त्या वैद्याकडे जावं. किती उठा ठेव करत रे बिना डोक्याचा, किती उठा धीर धर ना, होईल ना. 2-4 वर्ष झाली तरी एवढा उठा. प्रपंच एवढा लवकर वंशाला दिवा हवाय तुला, आणि इकडं रे भेटन कधीतरी असं का? नाम उच्चारिता कंठे, विषयाचं प्रयोजन अवघड नाही. सांगतो तुम्हाला ऐका. सकाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून हाका मारल्या, ओ देईल का तो? ओ देईल का तो? ऐका, सकाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून तुम्ही 96 पिढ्या अडप बसलं तरी ओ द्यायचा नाही. पाण्यात ते फेड का काय कमी फुकतात काय? ड्राव 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 आरडत ते काय पाण्यात ते फेड. अनंत वाचाळ आणि परडती परड. सकाराम नावाच्या माणसाला जर तुम्ही तुकाराम म्हणून हाका मारताय, हो देईन का तो? चुकलं रे काका, चुकलं ना. ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे सुख साचारू, उद्धवा मी तेथेच घर बांधिले गोपाल कृष्ण भगवान. पायानं करायचा नसतो, परमार्थ हाताने करायचा नसतो. परमार्थाच्या ठिकाणी वैखरी चालत नसते. अरे नाम जपे वैखरी चित्त धावे विषयावरी, परमार्थ श्वासानं करायचा. श्वासानं करा भजन गडालो, श्वासानं करा भजन, श्वासानं करा भजन गडालो, श्वासानं करा म्हणता का नाही? हरिपाठ दररोज वाचता. 2 नंबरला माऊलीचा एक अनुभव सांगितला माऊली ज्ञानोबारायनं. 800 वर्षापूर्वी वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे. बघा डोळे उघडा जरा. 16व्या वर्षाची क्रांती आहे. आज माझी ना बैल कोकणात गेले, गौऱ्या मशानामध्ये गेल्या.
पांढऱ्या केसाला मेहंदी लावायची वेळ आली तरी शायनिंग मारताय म्हातार, असे कुठे असतंय का? गौऱ्या मशानामध्ये गेल्या 2-8 दिवस शिल्लक राहिले तरी समजून घेत नाही. झाले म्हणून त्यांचं सांगायचं असतं, आपलं ऐकायचं असतं, असं का ऐकायचं असतं का? ज्ञानोबा रायांची वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे. हरिपाठामध्ये 2 नंबरला अभंग आहे. मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता. आणि पुढे काय? कथा सांडी माता बसले पाहुणे तरी देश टिकणार नाही. तुम्हाला कुठं जायचं असं तिकडचा नारळाच्या काट्या 96 पिढ्या कुठत बसले तरी रेशम निघणार नाही. मग कोणी नवनीता तैसेच घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग नामा परते साधन नाही नाही नाही. जे तू आणि करशील काही, लाख रुपयाला बंगला, 100 रुपयाला दरवाजा, 50 रुपयाला कुलूप, 2 रुपयाचा खिडा, 50,000 रुपये सांभाळतो. बघा कीर्तनाला जायचं म्हणून खरडून नातवंडांस बायको सकट आई बापा सकट कीर्तनाला ती 2 रुपयाची खिडा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? 24 किल्ली. ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे का? कुलूप लावल्यानंतर आसडून बघणे आहे का? कुठं बोलू काय? मला सांगा बरं, मी पाठ करीन. आसडून बघणे कशासाठी आसडून बघताय? अय भाऊ कीर्तन सुटतंय आता आपलं. तुमचा काय मी दावणीचा बैल आहे का रात्रभर सांगायला? दावणीचा बैल आहे काय? बघा आसडून का बघता? कल्पना आहे ना? कल्पना म्हणजे तुमच्या गावची नाही बरं का? माफ करा. कल्पना आहे ना? लागलं का नाही? आहे ना? कल्पना जर घालवायची असेल की हो मी का आत्मा मी कोण मी, अरे भाऊ कल्पना आहे ना? की हो मी का आत्मा मी, कल्पना जर घालवायची असेल हा सोडून नको का बघायला? लागलं का नाही? पडताळून बघावं लागतं ना. आपणाला कधी पडताळून बघितलं का आपण? गणगोड्या उघडी चाललं रे आयुष्य. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. आता हाताने टाळ्या वाजवा, मुखानं पांडुरंगाचं भजन करूया. महाराष्ट्राचं चांगलं. या महाराष्ट्रामध्ये
हंस ब्रह्मात्री दत्तात्रय, नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण बलभीम, सखानंद महाराज विजयी शांतामाई, बंडोबा महाराज कुडके पैठणकर, राष्ट्रसंत चेरोबा महाराज सोमटान, श्रीमंत सद्गुरु परमपूज्य आदरणीय श्रीपाद महाराज चव्हाण महाराज, रामदास शेठ बुधवारे महाराज घोटीकर, पवित्र घोटी गाव आहे सर्वांना ओढाव श्रीपाद माऊली येथे संतांचे नाव. श्रीपाद माऊली येथे संतांचे अभ्यास नाही, ज्ञान म्हणजे पाठा नाही, डोक्यात काढून टाका. गुरु मुखे उद्वैजित दिशे, ते हृदय स्वयंभूची असे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. या जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी आहे. हो, गावाला गुलाबजामुनचं जेवण देऊन मेळ बसायचं नाही, महिला कडेला घालवण्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल. हाकावणी सांगे तुका, उसाच्या तुकड्यामध्ये साखर आहे, सत्यनारायण मांडून मेळ बसायचा नाही. मेंदीच्या हिरव्या पानामध्ये तांबडा कलर आहे, गणगोड्या लावून मेळ बसायचा नाही. त्याला काही रीत आहे, त्याला काही रीत आहे. उसाच्या तुकड्यामध्ये साखर आहे, खलबत्त्यामध्ये कुटावा का मेंटल. त्याला कारखान्यामध्ये न्यायला पाहिजे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. ते सद्गुरुनाथ आपल्याला कान भरून सांगतात. गुरुने कानी फुंकीला वारा, देणे ते भाव गेला सारा. हाकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. रुपयाला माचीस पेटी मिळते. आता शेवटचा दृष्टांत, माचीस पेटी मिळते 1 रुपयाला. 49 हात राहू द्या काड्या, एकच काडी उघडून बाहेर, एकच काडी बाहेर काढा, तो जडवर घासा आणि या बोला मागच्या बाजूला लावून द्या. कडू बोलतोय ना, कडू मागच्या बाजूला लावून द्या. फक्त 15 मिनिट भिजवायला येऊ नका. 38 किलो वजनाचा बुवा किती दिवस लागतील राग व्हायला? मोजून 15 मिनिट. पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुका, ज्ञानेश्वर माऊली, संप्रदाय रोखीचाच आहे. हो, गोष्ट बरोबर आहे. एकच काडी बुवाला पुरे. विनोदाचा भाग सोडून द्या काका. या गावाला हो, वाड्याच्या दिशेनं वरच्या बाजूने एकच गाडी लावून द्या. फक्त भिजवायला जाऊ नका, माझं नाव सांगू नका. विचारणाऱ्यांना जर विचारलं माझं नाव सांगू नका. हो, एकच गाडी बुवाची राख करणं काय धरून बसताय? तालुक्याच्या गावाला वरच्या बाजूने लावून द्या. फक्त भिजवायला जाऊ नका. तालुक्याचाच गाव काय, अरे हिंदुस्थानाची सुद्धा राख करायला आयगई करणार नाही. एकच गाडी
तळनागरी मिळे समरस झाले अंतैश नामे केले जपता ट्रकभर कापूर सुद्धा ट्रकभर औषधाला सुद्धा रात सापडत नाही. अजून तुमच्या पुढे काय मांडण्यासारखे संतांनी अजून तुमच्या पुढे काय मांडावं तुम्हाला कळावं म्हणून सांगण्यासारखं अजून काय राहिलं? कापुराच्या वाती नाही, पूर्ण अग्नी मिळे नाही, पापाची कळप उदाहरण नाही, पापाची कळप हरी उच्चारण आनंद पापराशीली चातक लयाशी विचार केला का? परमार्थ हा दांडगाईचा नाहीये मित्रो, परमार्थ युक्तीचा आहे. ज्ञानोबरायांच्या नंतर कारे आता ज्ञानोबरायांचं भजन झालं. आता उपरण आपण सोडून घेऊ आणि आपल्या शब्दांना पूर्ण राम घेऊ. हरी करलेली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे काही बोली नोंद दे माय बाप तुमच्या पुढे सत्तेचे लाडे कोडे मज क्षमा करावी वेळे वापुडे बोलबाल काचे करे ते नवल माय बाप जाता जाता कंठी निर्वा थोडीशी पाठीमागं तेव्हा ते एकदा येऊन गेले वाटतं मी पाठीशी राधा किती वर्षापूर्वी बरी आठवण आली गडा माझी. निदान निदान शब्द तुमच्या कानावर गेले. लो झालेल्या बॅटऱ्या चार्ज झाल्या. तुळशी माळ गडा गोपी चंदन टिडा हृदय गडवडा वैष्णवांचा जाता जाता गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कंपडाला गोपी चंदन टिडा आडंदी पंढरीची वारी लहान मोठ्याची मर्यादा गावामध्ये जुटीनं वागणं ताडी माडी गांजा आपू भांग झिंगडे बोंबडे अंडे काय करू नका जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा वृद्ध आश्रमामध्ये पाठवत जा आणि गर्दी करून कीर्तनाला येत जा. झालेली सेवा साईबाबांच्या तुमच्या गुरुजनांच्या टाळकऱ्यांच्या पखवाज वादकांच्या विनेकऱ्यांच्या श्रोतेजनांच्या पंचपुरुषातून माझ्या गुरु भगिनी आल्या गुरु बांधव आले त्यांच्याही पवित्र चरणी गुरुदेवांच्या चरणी झालेली सेवा वाकपुष्प म्हणून समर्पित करतो. काही चुकलं असेल मला माफ करा काही चांगलं असेल याच्यावर विचार करा. मी तो हा विचार झालेली सेवा सभा विठ्ठल